ज्यातला एक भाग, एक शक्तिपीठ मार्कंडेय ऋषींच्या आश्रमानजीक पडलं होतं आणि त्या शक्तिपीठाचे रक्षण करण्यासाठी मार्कंडेय ऋषींनी हिमावन राजाला आवाहन केलं होतं। राजा हिमावन? होय देवी। आणि राजा हिमावन त्याची पत्नी मेनावती यांच्यासह यात्रेला निघाला असताना देखील या शक्तिपीठाचे रक्षण करण्यासाठी सिद्ध झाला होता। आणि त्यावेळी राजा हिमावन ह्याची कन्या गंगा ही देखील त्या ठिकाणी होती। हे पर्वतराज, आपण या ठिकाणी देवी सतींच्या या शक्तिपीठाच्या रक्षणासाठी सिद्ध झाला। ऋषीवर, राजा म्हणून मी केवळ माझे कर्तव्य पार पाडतो आहे। आणि हे तर साक्षात आदिशक्ती सतीदेवींचे शक्तिपीठ आहे आणि हे आमचे परम सौभाग्य आहे की आम्हाला या शक्तिपीठाचे संरक्षण करण्याची संधी मिळाली। पण हे ऋषीवर, साक्षात आदिशक्तीचा अंश असलेल्या या शक्तिपीठाचे रक्षण करण्याची वेळ का आली असावी? पर्वतराज, तारकासुराने वरदान मिळवले आहे की त्याचा मृत्यू शिवपुत्राच्या हातून होईल आणि त्याला हेही ठाऊक आहे की देवी सतींनी आत्मदाह केला आहे। त्यामुळे शिव आणि शक्ती यांचे पुनर्मिलन होण्यासाठी या सर्व शक्तिपीठांची स्थापना होणे अविभाज्य आहे। तुम्हाला असं तर म्हणायचं नाहीये ना की तारकासूर शक्तिपीठाची स्थापना होण्याआधीच नष्ट करण्याचा विचार करत आहे? होय राजन। ऋषीवर, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत सर्वस्व पणाला लावून या शक्तिपीठाचं रक्षण करेन। आपण निश्चिंत असावे। ऋषीवर, हे असुर कोण आहेत? हे तारकासुराचे पुत्र आहेत देवी। दैत्यांनो, तुम्ही इथे कोणत्या हेतूने आलात हे मला चांगले ठाऊक आहे, पण मी तुम्हाला सावध करतो, तुम्ही या पवित्र ठिकाणापासून तात्काळ दूर व्हा। तुम्हाला कदाचित आमच्या सामर्थ्याची कल्पना नसेल। आम्ही तारकासुराचे पुत्र आहोत हे लक्षात ठेवा। या शक्तिपीठाची स्थापना होण्याआधीच आम्ही ते नष्ट करण्यासाठी आलेलो आहोत। तुम्हाला तुमच्या शक्तीचा गर्व झालाय, पण हा हिमावन शक्तिपीठाच्या रक्षणासाठी सिद्ध आहे। हिमावन, तू ह्यात पडू नकोस, नाहीतर तुला देखील प्राण गमावे लागतील। मला देखील वाटते आहे की माझे भविष्य आता महादेवांशी जोडले जाणार आहे। ही भावना माझ्या मनात घर करू लागली आहे। हो, तेच सत्य आहे देवी। म्हणजे देवी, तुमचे भवितव्य श्री महादेवांशीच निगडीत असेल। तुम्ही खरं सांगत आहात ऋषीवर? हो देवी। नारायण नारायण। मार्कंडेय ऋषींनी सांगितले की देवी गंगा यांचे भवितव्य श्री महादेवांशी निगडीत आहे आणि हे ऐकताच देवी गंगा यांचा आनंद गगनात मावेनासा झाला। श्री महादेवांशी आपला विवाह व्हावा ही भावना देवी गंगा यांच्या मनात रुजू लागली होती आणि त्यांच्या मनातली ती भावना, श्री महादेवांच्या प्रती असलेलं आकर्षण, सारं सारं काही त्यांनी महादेवांना सांगण्याचा निश्चय केला। बा, अरे मला हे ठाव होतं का पार्वती देवींसंग देवांचं लगीन झालं होतं,
म्हणजे महाराजांनीच आख्यानामध्ये सांगितलं होतं तसं, पण हे समजा मला काय बी ठाव नव्हतं र. महाराज, काय झालं बानू? तुला काही शंका आहे का? वहायजी, म्हणजे अगोदर तुम्हीच आख्यानामध्ये सांगितलेलं आठवतंय मला का पार्वती देवींसंग महादेवांचं लगीन झालं होतं. पण बानू, जसं त्यावेळी काय घडलं हे तुला जाणून घेण्याची उत्सुकता आहे, तसंच ती इतरांनाही आहे. आणि म्हणूनच त्यावेळी नेमके काय घडले हे आता सर्वांना कळेलच. तर देवी गंगा या श्री महादेवांशी बोलण्याच्या हेतूने त्यांच्या जवळ जाऊ लागल्या आणि काही क्षणातच त्यांच्या मनातलं सारं काही त्या श्री महादेवांकडे बोलणार होत्या. हे श्री महादेव, आपण फलाहार स्वीकार करावा. ह्या आश्रमात सतीच्या पिंडाचे संरक्षण करण्यासाठी दैत्यांशी मी युद्ध केले आणि तरीही आपण माझा अपमान करत आहात. गंगा, मला भोजनाची इच्छा नाही आणि तू केलेल्या पराक्रमाबद्दल मी तुला काय वरदान देऊ? महादेव, आपण माझी इच्छा पूर्ण कराल का? तुझी काय इच्छा आहे? मी मनोमन माझ्या पतीची निवड केली आहे आणि त्यांच्याशी माझा विवाह व्हावा असे मला वाटते. मग त्यात वरदानाची काय आवश्यकता आहे? तुझ्या इच्छित पतीला तू स्वतः विवाहासाठी जाऊन विचारावं. हे श्री महादेव, आपण माझ्याशी विवाह कराल? देवांनी गंगा देवीसनी सांगितलं होतं का त्यांचं महादेवांसंग लगीन होणार नाही. मग त्याचं काय झालं? मुळात देवी गंगा यांच्या मनात ही भावना आलीच का? त्यांचं महादेवांवर प्रेम होतं, त्यांनी नुसतं त्यांच्या मनातलं सांगितलं त्यासनी. यात चुकीचं काय आहे?